क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाअंतर्गत निश्चय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे। त्यामध्ये सर्व क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी विविध क्षेत्रातील खाजगी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि इतर सामाजिक संस्था यांच्यामार्फत पोषण आहार पुरवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टीबी फोरम सभेमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे, सहसंचालक कुष्ठरोग डॉक्टर मोहन शेगर, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉक्टर सुवर्णा रामटेके, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद अभिवंत तसंच सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते। यावेळी क्षयरुग्णांची नोंदणी पोर्टलवर करणं अनिवार्य आहे। सर्व क्षयरुग्ण निदान करणाऱ्या आणि क्षयरुग्णास उपचार देणाऱ्या आरोग्य संस्थांनी आपल्या संस्थेचं नाव निश्चय प्रणालीमध्ये नोंदवून क्षयरुग्णांची नोंदणी करावी आणि बँक खात्याबद्दल माहिती घेऊन निश्चय पोषण योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत। सर्व क्षयरुग्णांसंबंधीच्या प्रयोगशाळा, तपासण्या, एक्स-रे सेंटर तसंच संपूर्ण कालावधीचा उपचार हा शासकीय आरोग्य संस्था तसंच शासकीय प्रयोगशाळांमध्ये विनामूल्य केला जातो अशी माहिती या सभेमध्ये देण्यात आली। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।